महिलांना बँकिंग विषयी माहिती नाही असं प्रश्न असतो, जे ग्रामीण विभागामध्ये आहे किंवा खूप ट्रायबल एरियामध्ये आहे, आदिवासी भागामध्ये, तर तिथे थोडा महिलांचा इश्यू येतो की बँकिंग त्यांना ऑपरेट करता येत नाही. पण जिथं ग्रामीण आणि आदिवासी विभाग आहे, तिथलच्या महिला सहसा स्वतःहून व्यवसायामध्ये उतरत नाही. त्यांचा जो व्यवसाय असतो तो ऑन स्पॉट असतो. जर तुम्ही शेतकरी आहात, म्हणजे मी ग्रामीण विभागापासून सुरुवात करते, जर तुम्ही शेतकरी आहात आणि तुमचा शेताचा माल सुद्धा छोट्या पद्धतीने जरी विकला जातो तरी सुद्धा तुम्ही तुमच्या इथलच्या सहकारी बँक्समध्ये सुद्धा तुमचं स्वतःचं अकाउंट ओपन करू शकता. सेव्हिंग्स अकाउंट असतात, पण तुम्ही तुमच्या फर्मच्या नावाने एक फर्म रजिस्टर करून त्याचं एक अकाउंट ओपन करू शकता. भले तुमची दिवसाची 400 रुपये 500 रुपये तुमची आवक जावक होऊ दे, पण त्याचं अकाउंट मेंटेन होणं गरजेचं आहे आणि ते करंट अकाउंट स्वरूपात ओपन करावं. आणि त्याच्या मार्फत तुम्ही जर ट्रान्झॅक्शन केले तर त्याचा फायदा तुम्हाला पण होतो. सेम असंच आपण एक छोटे उद्योजक म्हटलं, गृह उद्योग आहे, बचत गट उद्योग आहेत, ते ऑलरेडी बचत गट रजिस्टर असतात ते बँककडे. पण तुम्ही कोणता उद्योग करताय कोणता नाही, तर ह्याचं रजिस्ट्रेशन करणं गरजेचं असतं. त्यासाठी बँकमध्ये करंट अकाउंट सोबत उद्यम आधार कार्ड करणं गरजेचं असतं.